दादा, ही वांगी कशी दिली? 40 रुपये किलो. आणि कारलं? ते 30 रुपये किलो. सगळ्या भाज्या महाग झाल्यात. एवढ्या महागाईच्या या सगळ्या भाज्या आम्हा गरिबांनी काही उपाशी राहायचं का? गरीब लोकांसाठी ही भेंडी आहे. तुम्ही ही भेंडी घ्या, फक्त 10 रुपये किलो. अच्छा, बरं, मग हीच द्या मला. रीना भेंडीची भाजी घेऊन घरी येते आणि रात्रीच्या स्वयंपाकाला तेच बनवते. पण भेंडीची भाजी बघून तिचे सासू सासरे नाक मुरडतात. हे काय सुनबाई, ही भेंडी खाऊन खाऊन मी आता बोर झालोय. हिला पण या भाजीशिवाय दुसरं काही मिळतच नाही. सारखी एकच भाजी बनवते. आई, सध्या हीच भाजी फक्त स्वस्त आहे. सगळ्यात कमी दरात हीच भाजी मिळतीये. देव जाणे हे गरिबीचे दिवस कधी संपतील. लोकांच्या सुना बाहेर जाऊन कामं करतात, पण माझी सून काही काम करायला नकोय. तिला दिवसभर नुसता आराम पाहिजे. तुम्ही असं का बोलताय आई? मला स्वतःलाही काहीतरी काम सुरू करायचंय, पण काय करू तेच कळत नाहीये. आई, तू जी ही कुरकुरी भेंडी बनवली आहेस ना, ती खूपच मस्त आहे. मला ती खूप आवडते. तू जर ही बाहेर विकलीस ना, तर तुला खूप छान पैसे मिळतील. माझी एक मैत्रीण आहे ना, रेणू, तिचे बाबा पण अशीच गाडी लावतात. अच्छा, मग मी पण हे काम सुरू करू शकते. कदाचित आपलीही कमाई चांगली होईल. रीनाने आपल्या पायातलं पैंजण विकलं आणि आवश्यक तेवढं सामान आणून स्वतःचं काम सुरू केलं. पण त्या दिवशी मुश्किलीने तिच्या गाडीवर 1-2च ग्राहक आले. संध्याकाळी ती घरी आली तेव्हा तिने घरातल्यांना ती उरलेली भेंडीची भाजीच दिली. मला तर आता वैताग आला ही भेंडीची भाजी खाऊन. मला पनीर खायचंय, ते घेऊन ये सुनबाई. मला माहितीये ही भेंडीची भाजी विकली गेली नसेल म्हणून घरी घेऊन आली. आता तिथे कोणी खाल्ली नाही म्हणून आम्हाला खायला घालतीये. आई, टाकून देण्यापेक्षा आपण खाल्लेली बरी ना ती भाजी. निदान अन्नाचा अपमान तरी होणार नाही. आता तू काल आलेली मुलगी मला शिकवणार का अन्नाचा आदर कसा करायचा ते? मला नाही खायचंय हे. जा माझ्यासाठी अंडा भुर्जी नाहीतर पनीरची भाजी बनवून आण. रीना रडत रडत तिथून निघून गेली आणि बाजारातून अंडी विकत घेऊन आली. तिने अंडा भुर्जी बनवून त्यांना खायला दिली. रीना खूपच समजूतदार होती. तिला घरातल्या खर्चात आपल्या नवऱ्याला मदत करायची होती, म्हणून ती काही ना काहीतरी काम शोधत होती आणि म्हणूनच तिने भाजीपोळीचा हा व्यवसाय सुरू केला. असेच काही दिवस निघून गेले. अर्धा दिवस गेला, पण आतापर्यंत फक्त 4-5 जणच येऊन गेले. असंच चालू राहिलं तर सासूबाई माझा हा व्यवसाय बंद करतील. तेव्हाच राजू नावाचा एक ग्राहक तिथे आला आणि ती हे बोलत असलेलं त्यानं ऐकलं. माझं ऐकशील तर ही गाडी दुसरीकडे लाव, मगच तुला चांगला फायदा होईल. रीनाला त्याचं म्हणणं पटतं आणि ती घरी आल्यानंतर आपल्या नवऱ्याला हे सांगते. पण तुला माहितीये ना रीना, कुठेही जम बसवणं तसं अवघड असतं. तुला व्यवसाय सुरू करून थोडेच दिवस झालेत. नवीन ठिकाणी काय होईल माहित नाही आणि आता आपल्याकडे तेवढे पैसे नाहीयेत. असंच चालू राहिलं तर हे जेवढे पैसे वाचलेत तेही खर्च होऊन जातील. पण मी जर गाडी बंद ठेवली तर माझी मेहनत वाया जाईल आणि आता काही महिनेच झालेत ना. काही दिवस अजून असंच सुरू ठेवते, कदाचित चांगली कमाई होऊ शकेल. ती काही दिवस आपली गाडी अशीच सुरू ठेवते, पण तिची कमाई काही फारशी होत नाही. शेवटी बिचारी हारून ती गाडी बंद करते. असेच काही दिवस निघून गेले आणि आता मनोहर म्हणजे सासऱ्यांची तब्येत बिघडते. ते त्यांना गावातल्या डॉक्टरांकडे घेऊन जातात. हे बघा, यांची तब्येत जास्त बिघडलीये, तुम्ही त्यांना शहरात घेऊन जा. तिथल्या मोठ्या डॉक्टरांना दाखवा. राजीव आणि रीना आपल्याकडेचे साठवलेले पैसे घेऊन शहरात जातात. त्यांचे सगळे साठवलेले पैसे वडिलांच्या उपचारावर खर्च होतात. काही दिवसांनी ते गावात परत येतात. आता तर राजीवचं टेन्शन अजूनच वाढलं होतं. तुम्ही एवढे नाराज का दिसताय? रीना, जेवढे काही पैसे होते ते सगळे बाबांसाठी खर्च झाले आणि आता आपली आर्थिक स्थिती खूपच बिकट आहे. त्यातून मी कामावर एवढे दिवस गेलो नाही म्हणून मालकांनी कामावरून काढून टाकले. आता मला काही समजत नाहीये की काय करावं ते. मग रीना त्याला धीर देत म्हणते, तुम्ही उद्याच दुसरं काम शोधायला जा. तुम्हाला नक्कीच दुसरी नोकरी मिळेल. तू बरोबर बोलतीयस. दुसऱ्या दिवशीच राजीव काम शोधायला गेला, पण त्याला कुठेच काम मिळालं नाही. मग एके ठिकाणी बिल्डिंगचं काम सुरू होतं. त्याने तिथेच मजदुरीचं काम केलं, पण या कामातून त्याची कमाई केवळ 2 वेळेचं पोट भरण्या इतपतच व्हायची. मग एक दिवस अचानक मनोहरला खूप जोराचा खोकला येतो. अहो अहो, काय होतंय तुम्हाला? राजीव, राजीव, बघणार हे असे काय करतायत ते? राजीव लगेच तिथे येतो तेव्हा मनोहर जोर जोरात श्वास घेत असतात आणि काही क्षणातच ते स्वतःचा जीव सोडतात. त्यांच्या जाण्याने सगळेच जण दुःखी होतात. राजीवलाही बाबांना गमावल्यामुळे खूप वाईट वाटतं.
मी एवढेही कमवू नाही शकलो की मी माझ्या बाबांना वाचवू शकेन. मी एक चांगला मुलगा नाही होऊ शकलो. तुम्ही स्वतःला का दोष देताय? तेव्हाच कोणीतरी त्यांचं दार वाजवतं. राजीव तुमचं नाव आहे का? हो मीच राजीव आहे. ए पकड रे याला. पण काय झालं साहेब? मी काय केलंय? तुझ्या मालकाची सोन्याची अंगठी चोरून पळालास ना आणि उलटा विचारतोयस की मी काय केलं म्हणून? नाही नाही साहेब, तुम्हाला नक्कीच काहीतरी गैरसमज झालाय. ते असं करूच शकत नाहीत. माझा मुलगा असं नाही करू शकत. आम्ही गरीब नक्कीच आहोत पण चोर नाही. अच्छा, मग एवढे मोठे शेठ काय खोटं बोलतायत का? हा. पोलीस राजीवला पकडून घेऊन जातात. आता घरात फक्त रीना आणि तिची सासू होती. आता तर तिच्या सासूनेही अंथरूण धरलं होतं. हे देवा, हे कसले दिवस दाखवतोयस तू आम्हाला. घरातलं सगळं राशन संपलंय. इकडे आईंची तब्येतही बिघडलीये. मी त्यांचं औषध तरी कुठून आणू? मला वाटतं मला माझं काम आता पुन्हा सुरू करायला हवं. आता तिच्याकडे दुसरा पर्यायच नव्हता. पण आता काम सुरू करण्यासाठी तिच्याजवळ पैसेच नव्हते. तेव्हाच एक बाई तिचा ॲड्रेस विचारत तिच्या घरापर्यंत पोहोचली. रीनाने तिला पाहिलं आणि तिला मिठी मारली, कारण ती दुसरी कोणी नसून तिची बालमैत्रीण प्रेरणा होती, जिचं लग्न शहरात झालं होतं. पण काही दिवसांपूर्वीच ती गावात आली होती. तुला आठवतंय रीना, तू शाळेच्या डब्यात नेहमी भेंडीची भाजी आणायचीस? काय मजा यायची यार. तुझ्या हातची भेंडी काय स्वादिष्ट असायची. आज तू मला तीच करून खायला घाल, चालेल ना? हो ठीक आहे, मी देते तुला. रीना किचनमध्ये गेली, पण घरातले सगळेच डबे रिकामे होते. थोडीशी भेंडी होती, पण तेल, मसाला, पीठ सगळंच संपलं होतं. ती लगेच मागच्या दाराने शेजारच्या कमला काकींकडे गेली आणि त्यांच्याकडून थोडं सामान घेऊन आली. मग तिने भेंडी आणि पोळी बनवली. वा रीना, आज तर मज्जाच आली. किती छान बनवलीयस भाजी. अगं जीजू कुठे आहेत? मग रीना रडत रडत तिला सगळं काही सांगते. डोंट वरी रीना, माझे मिस्टर शहरातले खूप मोठे वकील आहेत. मी त्यांना सगळं काही सांगते. तोपर्यंत तू हे पैसे ठेव आणि या भेंडीच्या भाजीचा स्वतःचा व्यवसाय सुरू कर. आणि याबरोबरच तिथे ताकही विकायला सुरुवात कर. मग सगळ्यांना तुझं जेवण खूप आवडेल बघ. गरमीत सगळ्यांना ताक हवंच असतं. रीनाला तिचं म्हणणं पटलं. आपल्या मैत्रिणीने दिलेल्या पैशातून तिने भाजीपोळीचा व्यवसाय पुन्हा सुरू केला. सुगंध तर खूपच छान येतोय. केवढ्याला दिली हो भेंडीची भाजी आणि पोळी? 40 रुपये प्लेट. त्याच्यावर ताक फ्री आहे. ग्राहकाने ते खाल्ली तर तो खुश झाला, कारण याआधी त्याने अशी टेस्टी भेंडी खाल्लीच नव्हती. काही दिवसातच तिचा हा व्यवसाय खूपच चांगला चालला. आता ती आपल्या सासूला चांगल्या हॉस्पिटलमध्ये घेऊन गेली आणि त्यांच्यावर उपचार केले. रीनाच्या सासूला आता तिची किंमत कळाली होती. तिने तिची माफी मागितली. इकडे प्रेरणाच्या नवऱ्याने राजीवची खोट्या केसमधून सुटका करून त्याला सोडवून आणलं. तू तर माझ्या आयुष्यात अगदी देवासारखी धावून आलीस. तू आलीस आणि माझ्या सगळ्या अडचणीच दूर झाल्या. तू माझी मैत्रीण आहेस. तुझ्यासाठी तर मी एवढं करूच शकते. आता मी शहरात परत चाललीये, पण माझ्या जेव्हाही मनात येईल तेव्हा मी तुझी भेंडीची भाजी खायला नक्की येईन आणि मी तुझ्या येण्याची वाट बघीन. प्रेरणा एवढं बोलून तिथून निघून गेली. त्यानंतर राजीव आणि रीना दोघंजण मिळून भाजीपोळीचा हा व्यवसाय एकत्र करतात आणि त्यातून त्यांची चांगली कमाई होत होती. आता त्यांच्या सगळ्या अडचणी दूर झाल्या होत्या आणि ते आनंदाने राहू लागले. आरती, तू या लग्नासाठी खुश आहेस ना? हो हो. तुला माहितीये, मी जेव्हा तुला पहिल्यांदा पाहिलं होतं ना, मला तेव्हाच कळालं होतं की देवाने तुला फक्त माझ्यासाठीच बनवलंय. आणि योगायोग बघ, माझ्या आईवडिलांनीही तुलाच पसंत केलं. यासाठी मी आईबाबांचा ऋणी आहे. पण मला सांग, मी तुला आवडतो हे तुला विचारलं होतं ना? नाही. अरे याला काय अर्थ आहे? जिचं लग्न होतंय तिला तर हे विचारलंच पाहिजे. आमच्या गावात मुलींना नाही विचारलं जात. हे तर खूपच चुकीचं आहे. असू दे, मी तर तुम्हाला नीट पाहिलंही नव्हतं. फक्त एकदाच ओझरतं पाहिलं होतं. अगं पण तू तर समोरच बसली होतीस माझ्या. हो बसले तर होते, पण डोळे वर करून तुमच्याकडे पाहण्याची हिंमतच नाही झाली माझी. बर, मग आता बघ, आता तुला पर्यायच नाहीये. आता आपलं लग्न झालंय. आता तुला आयुष्यभर माझा चेहरा बघावा लागणार आहे. खरं तर आरती एका छोट्या गावात राहणारी होती. तिचं लग्न शेजारच्याच गावातल्या सूरजपूर मधल्या अनिल बरोबर झालं होतं. अनिल खूपच भोळा आणि सरळ माणूस होता. मग 2 दिवसांनी, अरे वा, हे पराठे कोणी बनवलेत? का काय झालं असं का विचारतोयस? हे तुझ्या हाताची चव नाही आई,
हे तुझ्या वहिनीने बनवलेत, म्हणूनच तर मी विचारलं ना. आई, हे पराठे खूप मस्त झालेत. वहिनी कुठे आहे? ती आंघोळीला गेलीये, येतच असेल. मला तर खूप आनंद झालाय की दादाला तुमच्यासारखी बायको मिळालीये. असं का म्हणताय तुम्ही? अहो, तुम्हाला नाही माहिती, एक नंबरचा भोळा आहे हा. मी तर आईला नेहमी म्हणायचो, याच्याशी तर कोणीच लग्न करायला तयार होणार नाही. पण नशीब बघा आमच्या भावाचं. लता आणि हरियाच्या घरचं वातावरण खूपच आनंदी होतं. पण मोठा मुलगा अनिल जेवढा भोळा आणि सरळ स्वभावाचा होता, तर तेवढाच छोटा मुलगा सुनील मस्तीखोर होता. हळूहळू नवीन सुनबाई आरतीने सगळ्यांचीच मनं जिंकली. आता तर आरती आणि सुनीलचंही चांगलं जमायचं. सुनील भाऊजी, सांगा आज जेवायला काय करू? तुम्ही मला विचारताय वहिनी? हो, रोज मी घरातल्या मोठ्यांना विचारते, पण घरातल्या छोट्यांनाही त्यांची आवड कधीतरी विचारायला हवी ना. खरंच वहिनी, आज तुम्ही दाखवून दिलेत की तुम्ही किती चांगले आहात. मला तर इथे कोणी विचारतच नाही की मला काय आवडतं. मला ना तुमच्याशी एक महत्वाचं बोलायचंय. हा, बोला ना भाऊजी. इथे नको वहिनी, आई बाबांनी ऐकलं ना तर तांडव होईल. एक काम करूया, तुमचं काम झालं ना की आपण टेरेसवर बोलूयात. ठीक आहे, मी येईन. एवढं बोलून सुनील टेरेसवर गेला आणि मग आरतीही तिथे गेली. अरे वा, टेरेसवर किती छान वाटतंय ना, किती छान वातावरण आहे. अहो वहिनी, तुम्हाला इथे वातावरणाची पडलीये. माझ्या आयुष्यात तर वादळ येणार आहे. माझी मदत करा वहिनी. मला काही समजलं नाही भाऊजी. वहिनी, तुम्ही कमलापूरचं नाव ऐकलंयत ना? तिथे एक मुलगी राहते, रितू. माझं तिच्यावर प्रेम आहे. अरे देवा, हे काय बोलताय तुम्ही भाऊजी? प्रेम विवाह करायचाय तुम्हाला? हो वहिनी, पण रितूच्या लग्नासाठी स्थळं येत आहेत आता. तिचं लग्न होईल. तिकडे तिचा जीव वर खाली होतोय आणि इथे माझाही होतोय. अच्छा, बर, मी प्रयत्न करते. सुनीलने या साध्या भोळ्या आरतीवर खूपच खतरनाक काम टाकलं होतं. पण आरतीनेही आपल्या सासू सासऱ्यांना हट्ट करून त्यांना वळवून घेतलं आणि शेवटी सुनीलचं लग्न रितू बरोबर होतं. रितू एका श्रीमंत जमीनदाराची मुलगी होती. हे काय आई, तुम्ही चुलीवर स्वयंपाक करता का? हो रितू. काय आई, आजकाल चुलीवर कोण स्वयंपाक करतं? अगं मी बनवते ना. तुझी मोठी जाऊ आरती बनवते आणि आमच्या गावातल्या तर सगळ्याच बायका बनवतात. आई, पण आता तर गॅस शेगडीचा जमाना आहे. ना लाकडाची ना धुराची चिंता आणि ना फुंकण्याचं टेन्शन. हो, ते तर मीही ऐकलंय, पण पोळीमध्ये गॅस तर नाही भरणार ना? काय? अहो नाही आई, असं काही नाहीये. यापुढे आपण आता गॅस शेगडीवर खाणं बनवूयात. ठीक आहे सुनबाई, तुला जे योग्य वाटेल ते. वयाने आणि अनुभवाने लहान असूनही रितू आरतीला सगळं काम सांगायची. पण घरात वाद नको म्हणून आरती सगळं ऐकायची. मग हळूहळू रितूने आरती आणि सासूबाईंना गॅस शेगडी वापरायला शिकवलं. आणि मग एक दिवस आरती जेव्हा त्या गॅस शेगडीवर स्वयंपाक करायला जात होती, तेव्हाच तिच्या हातून कुकर खाली पडतो. त्यामुळे गॅस शेगडी खराब होते. हे काय केलं तुम्ही? चुलीवर स्वयंपाक करणाऱ्या गावठी तुम्ही कितीही शिकवलत ना तरी काही फरक पडणार नाही तुमच्यात. हे काय बोलतीयस तू रितू? हे चुकून झालं माझ्याकडून. आणि तशीही मी तुझी मोठी जाऊ आहे. तू असं कसं काय बोलू शकतेस माझ्याशी? हा, मग मी काय करू? माझ्या पप्पांनी एवढी महागडी शेगडी दिली होती माझ्यासाठी. तुम्हाला माहिती तरी ह्याची किंमत काय आहे ते? ना मला माहिती करून घेण्याची गरज आहे, कळालं ना? स्वॅग? अहो, पैसा पाहिजे आणि लायकी पाहिजे यासाठी. यापुढे कधीही माझ्या गॅस शेगडीला हात लावू नका, समजला ना? माझ्या गॅसला ना फ्रीजला. ठीक आहे रितू, यापुढे असंच होईल आता. त्या दिवशी आरती खूप रडली. तिला रितूचं वागणं आवडलं नाही. पण एवढं सगळं होऊनही आरती रितूला काहीच बोलली नाही. संध्याकाळी अनिल जेव्हा कामाहून परत आला तेव्हा ती त्याला टेरेसवर घेऊन गेली. हे तर खूप चुकीचं झालं तुझ्याबरोबर. थांब, मी आत्ता आई आणि रितू बरोबर बोलतो. काही बोलू नका. तिने आईंना पूर्णपणे आपल्याकडे वळवून घेतलंय आणि रितूलाही तिच्या पैशामुळे खूप घमेंडीपणा आलाय. आजपासून हे टेरेसच माझं किचन आहे आणि आपणही इथेच जेवत जाऊया. ठीक आहे आरती, तू जसं म्हणशील तसं. मी तुझ्या बरोबर आहे. पूर्ण 2 दिवस गेले पण पाऊस थांबायचं नावच घेत नव्हता. त्यामुळे संपूर्ण गावात पावसाचं पाणी खूपच वाढलं होतं आणि बघता बघता गावात महापूर आला. अगं रितू, बघ ना केवढं पाणी आलंय आपल्या घरात.
आता काय होणार आई? आता आपण काय करायचं? सगळ्यात आधी तू किचन मधून तुझा गॅस हलव. असं करत तो वरती टेरेसवर नेऊन ठेव. तिथे वरती आरतीच्या किचन मध्ये जाऊन ठेवतो. ती नाही म्हणणार नाही. भीतीपोटी रितूने गॅस शेगडी तिथेच ठेवली आणि स्वतःचा जीव वाचवण्यासाठी तिथून बाहेर पडली. तिने पाहिलं की तिचा पूर्ण परिवार टेरेसवर आरतीच्या स्वयंपाकघरात होता. ती पावसात भिजत राहिली, पण आरतीच्या किचन मध्ये येण्याची तिची हिंमत झाली नाही. तुला काय भांडायचंय ते तू नंतर भांड, आता तू आत ये, नाहीतर आजारी पडशील तू रितू. रितू मोठ्या मुश्किलीने आरतीच्या स्वयंपाकघरात आली. मग आरती म्हणाली, संध्याकाळी भाजी आणि पोळी बनवणार आहे. रितू, तू खाशील ना, का वेगळं काही बनवायचंय तुझ्यासाठी? आरतीचं बोलणं ऐकून रितूच्या डोळ्यातून पश्चात्तापाचे अश्रू ओघळत होते. तशी ही मातीची चूलही तेवढी वाईट नाहीये. थोडा वेळ लागतो, पण स्वयंपाक चवदार बनतो याच्यावर. वहिनी, तुम्ही मला शिकवाल या चुलीवर खाणं बनवायला? कारण माझी गॅस शेगडी खाली पावसाच्या पाण्यातच राहिलीये. रितूचं बोलणं ऐकून सगळेजण हसू लागले. मग आरतीच्या टेरेसवरच्या या किचनमुळे आणि मातीच्या चुलीने सगळ्या परिवाराला एकत्र आणलं. बेस्ट बडीज. हॅलो मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा. आणि हो, शेअर करायला पण विसरू नका. अजून असेच मजेदार व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या घंटीला दाबा. बघत रहा बेस्ट बडीज.